लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये तरुणीला मारहाण करणाऱ्या 2 महिला पोलिसांना निलंबित करण्यात आले। या घटनेची चौकशी करून प्राथमिक अहवाल सादर केला गेला। यात त्या तरुणीने केलेल्या शिवीगाळ आणि हंगामाबाबतीतही चौकशी करण्यात येईल असं आता पोलीस भूमिका घेत आहेत। तरी या तरुणीवरती हात उचलायला नको होता, तिच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं होतं असा ठपका या 2 महिला पोलिसांवर प्राथमिक अहवालात ठेवण्यात आला। यापुढे त्या तरुणीचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे। नंदिता गोस्वामी दोषी आढळली तर तिच्यावरही कारवाई होईल असं पोलीस म्हणतात। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं। तर आता या प्रकरणी एफआयआर दाखल करावी आणि दोषींवर कारवाई करावी याकरता वकिलांच्या एका टीमनं पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची भेट घेतली। डीसीपी झोन 4 या विषयाची प्राथमिक चौकशी करून 2 दिवसाच्या आत अहवाल सादर करतील। त्यांच्या रिपोर्टाच्या आधारावर 2 महिला कर्मचाऱ्यांना प्रथमदर्शनी त्यांच्यावर जे आरोप होते ते सिद्ध झालेले आहे आणि त्याचा मिसकंडक्ट त्यांनी केला म्हणून त्या दोघांना आज निलंबित करण्यात आलेला आहे। की दरवेळेला जे आपण सांगितलं जातं की विक्टिमने येऊन कंप्लेंट दिली पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू। तर आमचा मुद्दा हाच होता की क्रिमिनल लॉ प्रमाणे हे काही गरजेचं नाही आहे की विक्टिमनेच येऊन दिलं पाहिजे। एक बेसिक रूल आहे, क्रिमिनल लॉ कुड बी सेट इन टू मोशन बाय एनीबडी। त्याप्रमाणे पोलिसांनी कुणाचीही तक्रार घेऊन, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, कुणाचीही तक्रार घेऊन तुम्ही गुन्हा नोंदवावा, एफआयआर घ्यावा आणि जे काही दोषी लोक असतील त्यांच्यावर कारवाई करावी असं या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।